वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, वाहन उभं करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार आता परिवहन विभाग करते। जपानच्या धर्तीवर या संदर्भात धोरण राबवण्यात येणार आहे। जपानमध्ये वाहन खरेदीपूर्वी वाहन उभं करण्याची जागा खरेदी करावी लागते। त्याच धर्तीवर राज्यात पार्किंग धोरण तयार करण्याचा विचार परिवहन विभाग करते। परिवहन विभागाने 100 दिवसांचा आराखडा तयार केलाय। या आराखड्यामध्ये या धोरणाचा समावेश केलाय। हे धोरण तयार करण्यापूर्वी त्यावर सरकारची विविध प्राधिकरणं, राजकीय पक्ष, वाहतूक तज्ञ, IITतील तज्ञांचं मत हे विचारात घेण्यात येणार आहे। या धोरणांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे काय म्हणतात बघूया। की अशी धोरण करताना मग आम्ही हे सांगू शकतो का की पहिलं तुम्ही रस्ते द्या आम्हाला नीट, मगच कर घ्या? कारण आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय, पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय? म्हणजे खोदून काही रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही? हा देखील एक आता प्रश्न आहे ना, सरकारला विचारणं गरजेचं आहे। कधी सिवर लाईनसाठी खोदता, मग बंद करता, मग परत रस्त्यासाठी खोदता, मग बंद करता, मग काहीतरी विसरता, मग खोदता। कुठे ना कुठेतरी हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल, मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेची सुविधा देत आहात का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।